ही रेडी मूर्ती बघायला भेटेल तुम्हाला आणि फेटा वगैरे बघताय तुम्ही, सुंदर असा फेटा, डोल्यांची आखणी वगैरे बघताय आणि मूर्तीची हाईट आहे ती म्हणजे 2 फूट आहे. आगोरी रूप आहे बाप्पाचं, ऋषीमुनी रूप आहे. चालू राहणार आहे आपले जुलै एंडपर्यंत चालू राहील, नंतर बंद होईल. तर नमस्कार मंडळी, मी पनवेलकर यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मंडळी आज आपण आलेलो आहोत म्हणजे पेन हमरापूरमध्ये. तर पेन हमरापूरमध्ये आपण आलेलो आहोत म्हणजे स्वर्ण आर्ट्समध्ये. तर चला मंडळी, स्वर्ण आर्ट्समध्ये कोणकोणत्या गणपती मूर्ती आहेत ना आणि किती फुटाचे आहेत ते सर्व आपण बघणार आहेत. आणि मेन गोष्ट म्हणजे मूर्तीची भाव रेट मी सांगणार नाही मंडळी, कारण गणपती बाप्पाचं मी भाव रेट करत नाही आहे. जे काय असेल ना ते तुम्ही ओनरला कॉलवरती किंवा विजिट करून विचारू शकता किंवा ऑनलाईन तुम्ही बुकिंग करू शकता. तर चला मंडळी, करते व्हिडिओला सुरुवात. समोरलाच पोस्टर आहे आणि वरतीसुद्धा पोस्टर आहे बघताय. त्यांचा कारखाना बघताय स्वर्ण आर्ट्स. तर इथे बघा भरपूर अशा गणपती मूर्ती आहेत. हे बघा भरपूर अशा मूर्ती आहेत, कच्च्या मूर्ती आहेत आणि इथे पेंटिंग कामसुद्धा होत आहे. तर चला, तर मंडळी समोरला सुंदर अशी मूर्ती बघताय तुम्ही. हे बघा धोतर मूर्तीला लावलेलं आहे, अजून ज्वेलरी वगैरे झालेली नाही आहे. डोळ्यांच्या आखणीचं काम झालेलं आहे, फेटा वगैरे अजून लावलेलं नाही. मूर्ती सुंदर अशी मूर्ती बघायला भेटे, पोझिशन वगैरे. आणि बाप्पा आहे ना चौरंगावरती विराजमान आहे आणि 2 फुटाची मूर्ती आहे ही. इथे बघताय फक्त कलर काम बघायला भेटतं तुम्हाला. सुंदर अशी पोझिशन वगैरे, मूर्तीची डोळ्यांची आखणी वगैरे बघताय तुम्ही. बाप्पा चौरंगावरती स्वार आहे आणि इथे बघा चंद्रकोर वगैरे दिलेले आहे. बाकी तुम्ही इथं सजावट करू शकता. आणि मूर्तीची हाईट आहे ती म्हणजे 2 फूट आहे. हे बघा ही रेडी मूर्ती बघायला भेटेल तुम्हाला. डोळ्यांची आखणी वगैरे, फेटा वगैरे लावलेलाच आहे. सुंदर अशी मूर्ती आहे बघा. पोझिशन वगैरे आहे. बाप्पा सोप्यावरती विराजमान आहे. समोरला बघताय तुम्ही उंदीर मामा, धोतर वगैरे सुंदर असं लावलेलं आहे. आणि समोरला आणखीन एक मूर्ती बघताय रेडीमध्ये. थोडासा गुलाल वगैरे मूर्तीवरती पडलेला आहे इथे. आणि बाप्पा आहे ना नंदीवरती स्वार आहे. हातामध्ये बासुरी अजून दिलेली नाही आहे. इथे बघा शंख पकडलेला आहे. आणि फेटा वगैरे बघताय तुम्ही, सुंदर असा फेटा, डोळ्यांची आखणी वगैरे बघताय, चंद्रकोर बघताय तुम्ही. आणि स्किन कलर लाईट आहे, धोतर वगैरे लावलेलं आहे. कमसे कम 2 ते 2.5 फुटाची मूर्ती आहे ही. म्हणजे आणखीन एक मूर्ती बघताय, सुंदर अशी मूर्ती आहे. बाप्पा आहे ना हंसाच्या सोप्यावरती बसलेलं आहे बघा. धोतर वगैरे लावलेलं आहे, फेटा वगैरे लावलेला नाही अजून, मुकुटसुद्धा लावलेलं नाही. फक्त डोळ्यांची आखणी काम आणि पेंटिंग वगैरे लावले, धोतर वगैरे लावलेलं आहे. 2 ते 2.5 फुटाची मूर्ती आहे ही. आणि बऱ्याच अशा मूर्ती आहेत तिथे आणखीन. हे बघा ही एक मूर्ती बघताय तुम्ही. हे समोरला आणखीन एक मूर्ती बघताय तुम्ही. पंढरीच्या विठुरायाच्या स्वरूपाची मूर्ती बघताय तुम्ही. सेम डिक्टो विठुरायाच तुमच्या समोर विराजमान आहेत असे वाटतंय. हे बघा विठुरायाचा किल्ला बघताय तुम्ही, डोळ्यांची आखणी वगैरे बघताय, पोझिशन बघताय, धोतर वगैरे बघताय. आणि हे बघा बाप्पाला धोतर वगैरे सुंदर असा लावलेला आहे. आणि बाप्पा आहे ना सोफ्यावरती विराजमान आहे. आणि इथे बघताय बाल स्वरूपात मूर्ती दाखवलेली आहे. हे बघा फेटा आहे ना, फेटाला मोरपीस वगैरे लावलेला आहे, सुंदर असा फेटा आहे. स्किन कलर लाईट दिले आहे, डोळ्यांची आखणी वगैरे बघताय. अजून आहे ना ज्वेलरी केली नाही आहे इथे. आणि धोतर वगैरे लावलेलं आहे. बाप्पा सोफ्यावरती विराजमान आहे बघा. दोन्ही मूर्ती आहेत ना 2 ते 2.5 फुटाच्या मूर्त्या आहेत बघा, सुंदर अशा. आणखीन एक मूर्ती बघताय रेडीमध्ये. हे बघा बाप्पा सोफ्यावरती विराजमान आहे, धोतर वगैरे लावलेलं आहे बाप्पाने, फेटा वगैरे बघताय, स्किन कलर लाईट बघताय. हे बघा डोळ्यांची आखणी वगैरे बघताय, मस्त अशी मूर्ती आहे. 2 ते 2.5 फुटाची मूर्ती आहे बघा. इथे तुम्हाला 1 फुटाची, 2 फुटाची, 2.5 फुटाची बरेच अशा मूर्त्या आहेत ना अजून रेडी व्हायच्या तिथे. बऱ्याच अशा मूर्त्या बघताय तुम्ही. बघा ही मूर्ती सुंदर आहे, 2 ते 2.5 फुटाची आहे. पोझिशन वगैरे बघू शकता ह्याची.
सुंदर अशी बैठक आहे बघा मूर्तीची. आणखीन धोतर वगैरे लावल्यानंतर आहे ना मूर्ती आणखीन सुंदर दिसणार आहे. बाप्पाचे कान वगैरे बघू शकता, सुपासारखे कान दिलेले, डोळ्याचे आखणे वगैरे बघताय. 2 फुटाची मूर्ती आहे बघा, मस्त सुंदर आणि छोटी मूर्ती आहे. इथे बघता 2 फुटाच्या मूर्ती आहेत बघा, 2 फुटाच्या मूर्त्या बघता तुम्ही. सुंदर अशा मूर्ती आहेत बघा. ठीक आहे, बाप्पा आहे ना उंदरावरती स्वार आहे. सुंदर अशी मूर्ती आहे बघा. हे बघा शेवटची मूर्ती बघताय तुम्ही. गट्टू रूप बघताय बाप्पाचं. सुंदर असं रूप वगैरे दिलेलं आहे. हे बघा पोझिशन वगैरे मस्त अशी दिलेली आहे, सुंदर रूप दिलेलं आहे बघा. आणखीन एक सुंदर अशी मूर्ती बघताय तुम्ही. हे बघा सुंदर अशी आगोरी रूप आहे बाप्पाचं. हे बघा टिल्ला वगैरे बघताय, सुंदर असा टिल्ला दिलेला आहे, जटा धारी दिलेले आहे. जटांना आहे ना रुद्रासाठी माल दाखवलेले, फक्त पेंटिंग काम झालेलं आहे बघा मूर्तीचं. सुंदर अशी मूर्ती आहे, 2 फुटाची मूर्ती आहे बघा. आणि आणखीन सजवल्यानंतर आहे ना सुंदर अशी मूर्ती दिसणार आहे. ही मूर्ती बघताय तुम्ही, तुकाराम महाराजांच्या स्वरूपाची मूर्ती दाखवलेली बघा. हातात दिलेले आहे ते म्हणजे टाल. हे बघा फेटा वगैरे बघताय. हे बघा डिट्टो तुकाराम महाराजांचं रूप दिलेलं आहे बघा मूर्तीला. आणि मूर्ती आहे ना 1 फुटाची मूर्ती आहे ही. आणि बघा अशा सुंदर सुंदर मूर्त्या इथे आहेत बघा, 1-1 फुटाच्या मूर्ती बघता तुम्ही. सुंदर असं रूप आहे मूर्तीचं. 2 फुटाची मूर्ती आहे बघा, सुंदर अशी. फक्त कलर पेंट केलेली आहे, अजून ज्वेलरी वगैरे फटे वगैरे काही लावलेलं नाही, तरी सुंदर दिसतं बघा मस्त अशी. हे बघा आणखीन एक मूर्ती बघताय, ऋषीमुनी रूप आहे. हातात कमंडलू दिलेलं आहे. हे बघा हा कमंडलू बघताय. आणि तपश्चर्या करताना दाखवलेलं आहे बाप्पाचं रूप. सुंदर अशी मूर्ती आहे बघा. आणि ही सुद्धा बघताय तमिळनाडू शेष दिलेलं आहे मूर्तीला. सुंदर अशी मूर्ती आहे. इथे बघा पेंटिंग होते इथे बाप्पाच्या मूर्तीचं. नाव काय तुझं? माझं नाव अक्षय जयदास पाटील. ओके, आपण ओनरच का? हां ओनर. ओके, तर आपली बुकिंग स्टार्ट असेल ना? हां स्टार्ट आहे. तर ती किती तारखेपर्यंत आपली बुकिंग चालू राहणार आहे? आपली जुलै एंडपर्यंत चालू राहील, नंतर बंद होईल. अच्छा, मग आपल्याकडे जर बुकिंग करायची असली का व्हिजिट द्यायला लागेल की ऑनलाईन? ऑनलाईन पण बुकिंग घेतो, पण विजिट घेतलेलं कधीही चांगली, कारण समोरासमोर जो आपण गणपती बघतो त्याची फिनिशिंग बघतो, पेंटिंग बघतो, ती आपल्याकडे खूप छान आहे. आपण आपल्या कस्टमरला आपला बेस्ट देण्याचा प्रयत्न करतो. ओके, साधारण आपली स्टार्ट टू एंड प्राईस सांगशील आपल्याला? 1000 रुपयापासून स्टार्ट होतं आणि बाकीचे त्याच्यावरती आहेत, म्हणजे कस्टमरच्या चॉईसनुसार? चॉईसनुसार. ओके, तर आपल्या इथे जर यायचं असेल तर कसं येणार? आपल्या इथे अमरापूर रेल्वे स्टेशनपासून 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सपासून आहे. आणि जर हायवेने येत असेल, मुंबई गोवा हायवेने, तर तिथनं एक 5 मिनिटाच्या ट्रॅव्हलिंगवर आहे. ओके, आपला कॉन्टॅक्ट नंबर सांग. 7276381302. तर मंडळी, ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ना तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मी पनवेलकर या यूट्यूब चॅनलला. तर चला भेटू का नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.